लोकसभा चुनाव के दूसरे चरण के लिए शुक्रवार को मतदान हुआ। दूसरे चरण में महाराष्ट्र की 8 सीटों पर वोटिंग हुई। इसमें विदर्भ की 5 सीटें और मराठवाड़ा की 3 सीटें शामिल थी। पिछले 12-13 दिनों से अमरावती लोकसभा क्षेत्र में महाविकास आघाड़ी और महायुति के दिग्गज नेताओं ने अपने उम्मीदवारों के लिए सार्वजनिक सभाएं की थी। अमरावती से 37 उम्मीदवार मैदान में अमरावती संसदीय क्षेत्र में कुल 37 उम्मीदवार मैदान में थे, जिसमें से भाजपा प्रत्याशी नवनीत राणा, कांग्रेस प्रत्याशी बलवंत वानखेड़े, प्रहार प्रत्याशी दिनेश बूब के बीच मुकाबला हुआ। अमरावती, बडनेरा, अचलपुर, दरियापुर, मेलघाट और तिवसा से 6 विधानसभा क्षेत्र अमरावती संसदीय क्षेत्र में आते हैं। जिले के इन 8 विधानसभा क्षेत्रों में कुल 2672 मतदान केंद्र हैं। यहाँ पर शांततापूर्ण मतदान संपन्न हुआ। खरं तर लोकशाहीचा खून होऊ नये, कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा, त्याच्या घरातसुद्धा त्याचं पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं, गेलेले भाव पुन्हा चांगल्या ताकदीनं मिळावं, जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये, जो अभ्यास करणार आहे त्याचीच नियुक्ती व्हावी, अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे। आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं, बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली, भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही, पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही, या चांगल्या हेतूने आम्ही हे मतदान केलेलं आहे। आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे। गेल्या 20 वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे। आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती, तर शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याची होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर। 116 वेळा काल एक रक्तदान केलं। काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे। पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माले कोणत्या गावाला जाते माहीत नाही राहत, तसंच पवित्र मतदानसुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे। मी आज माझ्या मूळ गावी, माझ्या या जन्मगावी आहे आणि आज सर्वधर्म समभाव हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेलं आहे। ही जी निवडणूक आहे ही अमरावती जिल्ह्यासाठी एकदम महत्त्वाची निवडणूक आहे आणि एकीकडे जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती अशी ही निवडणूक आमची झालेली आहे। एकीकडे आमचा साधासुद्धा शेतकरी पुत्र इथे उभा आहे आणि दुसरीकडे ज्यांनी आम्ही त्यांना निवडून दिलं मागच्या वेळेला आणि ज्यांनी धोका केला, जे गद्दार आहेत ते उभे आहेत। यावेळेला अमरावती जिल्हा महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून देतो आहे असं मी बिलकुल कॉन्फिडेंटली सांगू शकतो। मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणावर सुरुवात झाली। या गावचा मी सदस्य राहिलो, सरपंच राहिलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर राहिलो। तर आज मी लोकसभेसाठी उभा आहो आणि निश्चितच या गावचं ऋण आहे। त्या गावातूनच मला एक उभारी मिळाली, तर माझा विजय हा निश्चित आहे। 2 लाखाच्या वर फरकानं मी निवडून येणार आहोत। आज मी माझ्या आईसह सहकुटुंब मी मतदान करण्याकरता आलो। अमरावती लोकसभा क्षेत्र के 18,36,000 से अधिक वोटर्स आज अपना दिल्ली का नुमाइंदा सांसद चुनने जा रहे हैं। प्रशासन ने पूरी तैयारी हो जाने का दावा किया है। लगभग 2000 बूथों पर अधिकारी कर्मचारी अपना जिम्मा संभाल चुके हैं। पुलिस और सुरक्षा बल भी मुस्तैद है। आपको बता दें कि अमरावती लोकसभा सीट से वर्तमान सांसद महायुति प्रत्याशी नवनीत राणा, महाविकास आघाड़ी के कांग्रेस से बलवंत वानखेड़े, बच्चू कडू के प्रहार पार्टी के दिनेश बूब, इस वक्त त्रिकोणी लड़ाई इनमें देखी जा रही है। और साथ ही रिपब्लिकन सेना के आनंदराज आंबेडकर सहित 37 उम्मीदवार मैदान में है, जिससे प्रत्येक बूथ में 3-3 ईवीएम की व्यवस्था की गई है। अमरावती के वोटर्स में 9,44,000 पुरुष, 8,91,000 से अधिक महिलाएं शामिल है। 37 प्रत्याशियों का नसीब आज 26 अप्रैल को ईवीएम में लॉक होगा। आपको याद दिला दे कि वोटों की गिनती लगभग 1.5 महीने के बाद 4 जून को की जाएगी। तब तक प्रत्याशियों को और उनके समर्थकों को रिजल्ट का इंतजार करना होगा। महासेवन न्यूज़, जावेद शाह, अंजनगांव सुरजी, अमरावती।
बॉस ने मीटिंग बुलाई। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।